इतकं छान तयार होऊन आपण दांडिया नाईटसाठी जातो आणि थोडंसं दांडिया खेळलं, की खूप घाम येतो आणि घाम आल्यानंतरून आपला मेकअप रिमूव्ह होतो. तुमच्या बरोबरही असंच होतं का? तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वॉटर रेजिस्टंट आईसने मसाज केल्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे टोनर. तर टोनर म्हणून मी इथे साधं गुलाब जल घेतलेलं आहे. तर हे काय करायचं आहे कॉटन पॅडवरती ते म्हणजे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर मी इथे पॉन्ड्सचं घेतलेलं आहे. सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर घेणार आहे. घेतलेलं आहे. रिकोडचं प्रायमर घेतलेलं आहे. रिकोडचं मी इथे जे कन्सिलर घेतलेलं आहे, ते आहे Maybellineचं एच रिवाइंड कलर करेक्टर आहे हे. ब्लॅक असतात इथे नोज कॉर्नरला. ब्लेंड करून घ्यायचं आहे. फाउंडेशन जे घेतलेलं आहे मी पीएससीचं फाउंडेशन घेतलेलं आहे. शेड नंबर आहे 1.3. स्वेट प्रूफसाठी मी इथे फाउंडेशन घेतलेलं आहे. ह्या फाउंडेशनमध्ये हे थोडंसं आपण एक ड्रॉप प्रायमर पण यूज करणार आहोत. करून घ्यायचं आहे चांगलं. इथे फाउंडेशन आपलं छान असं ब्लेंड करून झालेलं आहे. Maybellineचंच घेतलेलं आहे एच रिवाइंड वालं आणि त्याचा शेड नंबर आहे 122 सँड म्हणून. पावडर लॉक करण्यासाठी जी ट्रान्सलुसंट पावडर घेतलेली आहे ती घेतली आहे पीएससीची. व्यवस्थित पावडर लॉक केल्यानंतर आपला फेसवरचा जो मेकअप आहे तो अजिबात क्रॅक जात नाही कुठेच तर मी ते हे आय शॅडो पॅलेट घेतलेलं आहे. हे आय शॅडो पॅलेट आहे ते प्रिटी ऑल सेटचं आय शॅडो पॅलेट आहे. या आय मेकअप करून झालेला आहे. मी फक्त 2च शेड यूज केले आहेत, ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलर. मी काजळ जे घेतलेलं आहे ते रेनीचं काजळ आहे. खूप छान काजळ आहे. जे आहे चिकबू पॅलेट जे आहे त्याच्यामध्ये हायलायटर आहे. इथे मी डार्क ब्राऊन कलरने पूर्ण आउटलाईन करून घेतलेली आहे आणि आपण आता इथे मिडलला यूज करणार आहोत रेड कलर. थोडंसं ऑम्ब्रे लिप्स करणार आहोत स्विस ब्युटीच्या पॅलेट मधला. जे यूज करणार आहे ते आहे डेझलरचं. आपली लास्ट स्टेप जी राहिलेली आहे ती आहे मस्करा. तर मस्करा मी इथे Maybellineचा घेतलेला आहे. हा वॉटरप्रूफ मस्करा आहे.